लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट पाहत असतानाच आता या योजनेबाबत आणखी एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता वाढणार आहे. परंतु जर ई-के.वाय.सी केली नाही तर त्यांना मिळणारा लाभ आपसुकच बंद होणार आहे. तर चला जाणून घेऊया ई-के.वाय.सी करण्याबाबतची प्रक्रिया आणि या योजनेचे नवीन नियम. तर मिळालेल्या माहितीनुसार या योजनेतून नुकतेच 5 लाखांपेक्षा जास्त बहिणींना वगळण्यात आले आहे. राज्याच्या तिजोरीवर बोजा कमी करण्यासाठी वित्त विभागाने सरकारी खर्चात 30% कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांची संख्या बरीच आहे. त्यामुळे अपात्र बहिणींना या योजनेतून वगळण्याचे काम सुरू आहे. आता यासाठी नवीन नियम करण्यात आले आहेत. तर गैरवापर टाळण्यासाठी सरकारच्या वतीने नवा नियम. राज्य सरकारच्या तिजोरीवर भर वाढवणाऱ्या या योजनांचा गैरवापर टाळण्यासाठी सरकारने नवी नियमावली तयार करण्यात येत आहे. त्यानुसार आता लाभार्थ्यांच्या आयकर खात्याकडील नोंदी तपासून छाननी केली जाणार आहे. लाडक्या बहिणींचे उत्पन्नाची शहानिशा करण्यासाठी त्यांना दरवर्षी ई-के.वाय.सी करण्यात येणार आहे. गरजू लाडक्या बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोणते नवे नियम लागू केले जाणार आहेत त्याबाबत आता थोडक्यात आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसंदर्भात लाभार्थी महिला आता दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-के.वाय.सी करणे अनिवार्य असणार आहे. लाडक्या बहिणींना दरवर्षी 1 जून तर 1 जुलै या दरम्यान ई-के.वाय.सी करावी लागणार आहे. तर राज्य सरकारने लाभार्थी महिलांची पात्रता तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या महिला पात्र आहेत त्यांच्यासाठी आता आयकर विभागाची मदत घेऊन निर्णय तपासली जाणार आहे. तर लाडकी बहीण योजनेवर आता आय.टीची नजर आहे. लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड देखील तपासले जाणार आहेत. ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे इन्कम टॅक्स भरत आहेत तरी देखील खोटी माहिती देऊन ते लाभ घेत असेल त्यांच्यासाठी आता इन्कम टॅक्स देखील तपासले जाणार आहेत. तर हयात आहेत की नाही याची देखील तपासणी होणार आहे. ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे दरवर्षी हयात आहेत की नाही याची देखील तपासणी होणार आहे. तर लाडकी बहिणींपेक्षा 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही. ज्या लाडक्या बहिणींचं 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न होणार आहे त्यांचं आता इथून त्यांना लाभ मिळणार नाही. तर जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करून निकषात न बसलेल्या अपात्र करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरती तपासणी करण्यात येणार आहे. सर्व कागदपत्रांची सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी करून ज्या काही लाडक्या बहिणी निकषात बसत नाहीत त्यांना आता अपात्र करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय हे लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी लागू करण्यात आलेले आहेत. यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये नक्कीच चिंता आणि भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि या योजनेच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.